राम राम मंडळी, आज आपण आहोत युरोपमधील नेदरलँड या ठिकाणी. आज मार्केटला चाललेलो आहे, पण बरेच लोक म्हणाले मार्केटला तू चाललाय पण जाण्यापूर्वीच तुझी बॅग भरलेली कशी आहे. तर बॅग मध्ये काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. इकडे युरोपला आल्यापासून बरेच दिवस या लोखंड, पत्रा, बाटली, भंगारवाली असा आवाज ऐकू आला नव्हता. तर आपण बघू शकतो हे जे काही कोल्ड्रिंक्स वगैरे आपण जसं स्प्राईट असेल, कोको कोला किंवा फंटा वगैरे प्यायला घेतलेलं, तर ह्या ज्या मोकळ्या बॉटल्स असतात, तर ज्यावेळेस आपण ह्या मोकळ्या बॉटल विकत घेतो त्यावेळेस 15 सेंट म्हणजे इंडियातले जवळजवळ 15 ते 20 रुपये आपल्या आहे त्या बिलातून कट करतात. आणि आपण ज्यावेळेस ह्या बॉटल्स बाहेर इतरत्र कुठं न फेकता इथं जे काही त्यांनी डिपॉझिट मशीन ठेवली त्या मशीन मध्ये ज्यावेळेस आपण आणून त्या बाटल्या जमा करतो त्यावेळेस त्याचे पैसे आपल्याला रिटर्न मिळतात. ते प्रॅक्टिकली कशा पद्धतीने ही सिस्टम चालते ते आपण बघूयात. तर चला जाऊयात थेट मॉल मध्ये. तर मंडळी बघू शकतो हे ज्या काय आपल्याकडे कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आहेत त्या आपण रिकाम्या बॉटल ह्याच्यामध्ये डिपॉझिट मध्ये जमा करणार आहेत. तर ही सिस्टम अशा पद्धतीने इथं समोर दाखव. ही एक बाटली आता आपण पाठवली, एका बाटलीचं बघा 15 सेंट येतात. म्हणजे आपल्याकडे जसं सुट्ट्या पैशाला आपण पैसे म्हणतो, जेवढ्या बॉटल जाणार आहेत आपण बघू शकतो. ही बघा जे आपल्या प्लास्टिक सारख्या ह्या बॉटल आहेत त्या बॉटल आहेत ह्या काचेच्या आहेत, आणि प्लास्टिकची पाण्याची बॉटल असते ती पाण्याची बॉटल. आणि दुसरा एक ऑप्शन आहे डायरेक्ट रॅक, ज्या 10-15 बॉक्स ठेवलेले कॅरेट असते ते सुद्धा आपण ठेवू शकतो. बॉटल आपल्याला अशा पद्धतीनेच आतमध्ये जो रॅक आहे इधर से दिखाओ कृष्ण, अशा पद्धतीने बॉटल आत सोडायची. जर उलट्या पद्धतीने आपण बॉटल पाठवली तर ती घेत नाही व्यवस्थित. त्यातली सिस्टम तुम्ही बघू शकता कशी आहे. स्कॅन तर ह्या अशा पद्धतीने जवळजवळ 30 बॉटल आपण आतमध्ये पाठवलेले आहेत. हे बघू शकता 30 बॉटल. हे आता याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत बघा किती रुपयाला. एक बॉटलीचं 15 पैसे झालेले 4.50 म्हणजे जवळजवळ 450 ते 500 रुपये आपल्याला ह्याचे भेटणार आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने ह्याचं जेवढ्या बॉटल आपण 30 बॉटल भरल्या तर त्या बॉटलचं 4.50 सेंट आपल्याला आलेले आहेत. म्हणजे जवळ इंडियन मनी 450 ते 500 रुपये आहेत. तर ही आता या मॉलमध्ये आपण जे काही 4-2 हजाराच्या वस्तू खरेदी करू त्यामधून हे आपले 450 ते 500 रुपये वजा केले जातात. तर मंडळी युरोपमधील ही सिस्टम तुम्हाला कशी वाटली, आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आपल्या गावाकडे जर ह्या मशिनी बसवल्या तर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा.